आदेशाचा भंग, 1500 सीताफळ झाडांची कत्तल, कुटुंबियांना मारहाण. अहिल्यानगर कर्जत तालुका. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा भंग करून वडलोपार्जित जमिनीत बेकायदेशीर प्रवेश करत सुमारे 1500 जिवंत सीताफळ झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 फेब्रुवारी 2026 रोजी मौजे कोकणगाव व रवळगाव तालुका कर्जत येथील शेतजमिनीत घडली. तक्रारदार कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जमिनीबाबत अपील क्रमांक 494/2025, 495/2025 व 496/2025 प्रलंबित असून न्यायालयाने अर्जदारांना जमिनीत बेकायदेशीर प्रवेश न करण्याचा तसेच विक्री व्यवहार न करण्याचा मनाई हुकूम 30 मार्च 2026 पर्यंत दिलेला आहे. तरी देखील गैर अर्जदार व त्यांचे 20 ते 25 साथीदार जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात घुसून झाडांची तोड व ठिबक सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे. यावेळी तक्रारदारांचे वडील व भावजई यांनी विनवण्या करूनही त्यांना मारहाण करण्यात आली. भावजईचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती 100 व 112 क्रमांकावर देऊनही पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले. सदर प्रकाराचे चित्रीकरण प्रसार माध्यमांद्वारे करण्यात आले असून मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचा व न्यायालयीन स्थगितीचा भंग झाल्याने संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त होत आहे. आम्ही पोलीस स्टेशनला गेलं की आम्हाला खिळून काढतात बाहेर. हा दिवस म्हणजे इथं गोबा राहायचं नाही. आणि रोज संध्याकाळी आमचं त्यांनी वावर घेतलं असे माझ्या संध्याकाळचं जीवन पण देत नाही लावते. परत आणखी म्हणतात आम्ही घेतली, आमचे पैसे येत, आमची जमीन घेऊन नुकसान करून त्याला सांगितलं तर आमचं त्याचं चाललंय 2 दिवस तसं मध्ये जमीन घेऊ नका तरी घेतली त्यांनी. मागणी काय आमची आम्हाला आमची परत पाहिजे आम्हाला. 10 वर्ष त्याची भरपाई आम्हाला जगायची ही नाही राहिली. आता काही खायचं काय आम्ही रोज बरंच देते रोज बुद्धिवंत ते मोर घालते थंडी येते जाऊन त्यांची मी ते ट्रॅक्टर घेऊन नांगरा गेले आडे गेले तर टिपर घेऊन एक जण पळत आला माझ्यावर जाऊन. राहणार कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर. इथं मी माझ्या कुटुंबियांसमोर राहत असून मी मिरजगाव येथे बेलगाव रोडला गट नंबर 125-2 मध्ये मी सर्जिकल कॉटनचा हा व्यवसाय चालू केलेला होता. त्या व्यवसायासाठी मला बँकेने पुरेसे लोन न दिल्यामुळे मी सावकार प्रशांत बुद्धिवंत यांच्याकडनं 15 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याच्या दर महिन्याला 10% परतफेड केली असतानाही 70 लाख रुपये मी त्याला आजपर्यंत परतफेड केली. तर देखील त्याने 3/2/2025 रोजी रोहिणी देवदास चौरे, मनीषा रमेश चौरे, आशिफ अफसर दातरंगे, अर्षद जमादार मोमीन यांना जमीन त्यांनी विकून टाकली आणि आम्ही जमीन त्याला त्याच्या पैशांना सिक्युरिटी म्हणून दिलेली होती, दर म्हणून दिलेली होती, हमी म्हणून दिलेली होती. त्याला काही कायमस्वरूपी दिलेली नव्हती आणि आमच्याकडे ताबा हा ठरलेला होता. फक्त जमीन त्याच्या नावावर राहील आणि आम्ही कसणार आणि त्याच्यातून त्याला आम्ही त्याचे पैसे देणार असं ठरलेलं असताना आम्ही त्याला त्यावेळेस त्याला पैसे दिले. त्याने कॅश स्वरूपात त्यांनी पैसे घेतले आमच्याकडनं दर महिन्याला आणि त्यांनी जमीन पुढे विकून टाकली. जमीन विकल्यानंतर त्याने आम्हाला सतत येऊन हाणमार केली, जमीन घुसण्याचा प्रयत्न केला, ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही वारंवार पोलिसांनाही तक्रार दिली, SP साहेबांना तक्रार दिली, कलेक्टर साहेबांना तक्रार दिली, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनाही तक्रार दिली, राष्ट्रपतीपर्यंत आम्ही तक्रारी दिल्या त्यांना, पंतप्रधान यांना सुद्धा. आणि असं करून देखील आम्हाला आजपर्यंत काही नाही भेटलेलं नाही. उलट तोच आम्हाला हाणमार करून आम्हाला खोटी अॅट्रॉसिटीची धमकी देतो. आम्हाला तिथं राहता येत नाही, आमची जप्ती वस्ती आहे आणि ज्यांनी जमीन घेतली ते आणि प्रशांत बुद्धिवंत हे सतत त्रास देतात, हाणमार करतात. आम्हाला आत्महत्याचा आमच्या कुटुंबियांवरती वेळ आणलेला आहे त्यांनी आणि अशा असताना देखील आम्हाला कुठल्या प्रकारचं
संरक्षण मिळत नाही, कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाहीये. आणि असे असताना देखील संदर्भात आम्ही वेगवेगळ्या कोर्टात त्यांच्या विरुद्ध दाखल केलेले आहेत. आणि आमची बहीण देखील आम्हाला वाटपाचा हिस्सा मागत आहे. वाटपाचा हिस्सा मागत असताना आम्ही आमच्या बहिणीला सांगितलं आहे की आम्ही जमीन विकलेली नाही, आम्ही सावकारकीच्या याच्यामध्ये लिहून दिलेले आहे, जमीन तुझी देतो. तर तिने देखील कलेक्टर साहेबांकडे अपील केलं असताना तिला देखील स्टे मिळाला होता, मनाई हुकूम, की बळजबरीने घुसून ताबा घेऊ नये वगैरे किंवा शेतीचं नुकसान करू नये. अशा असताना देखील त्यांनी काय केलेलं आहे की शेतात घुसले, 2 JCB व 3 ट्रॅक्टरच्या साह्याने 20-25 जमावांच्या साह्याने घुसले. 8/2/2026 रोजी घुसून त्याने 1,500 सीताफळांची झाडं कत्तल करून टाकले. 10 वर्षापूर्वी आम्ही बाग लावलेला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्यातली काही जाळपोळ पण करून टाकली आणि ठिबक पाईपलाईन यांच्या सगळ्यांचं नुकसान करून टाकलं. आणि यांच्यावरती आम्ही अर्ज दिले, पोलीस स्टेशनलाही दाखल केलं, पण कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत भेटली नाही. मी स्वतः 29 वेळा 112ला कॉल केला, 112ला कॉल करूनही कुठल्या प्रकारचं मदत भेटली नाही. त्यांनी फक्त आश्वासन दिले तुम्हाला त्वरितच लवकरच पोलिसांची मदत भेटेल आणि तुम्ही घाबरून जाऊ नका असे आश्वासन दिले. त्याच्यानंतर आम्हाला काही मदत भेटली नाही. आणि माझ्या वडिलांनी देखील 100 नंबरला कॉल केला होता, 100 नंबरलाही कॉल करून कुठल्या प्रकारची मदत भेटली नाही. त्यांनी फक्त आश्वासन दिले. त्याच्यानंतर माझे वडील स्वतः पोलीस स्टेशनला गेले, 8 तारखेलाही गेले, 9 तारखेलाही गेले, 10 तारखेलाही गेले आणि काल 11 तारखेला गेले. उलट त्यांना सांगितलं की परत आमच्या ऑफिसला यायचं नाहीये. आणि समोरील जी सावकार व्यक्ती आहे ती राजकीय आहे आणि त्याच्या मागे राजकीय पाठबळ असल्याने आमच्या विरुद्ध आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. उलट आमच्यावर अत्याचार करणाऱ्यांनाच पाठबळ दिलं जातं राजकीय ह्याच्यातून आणि पोलीस ह्याच्यातून, प्रशासकीय आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत भेटत नाही. आम्हाला जर कुठल्याही प्रकारचे जर यांच्या संबंधित आरोपींवरती जर कारवाई जर नाही केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही केले आणि त्यांना अटक जर नाही झाली तर आम्ही संबंधित कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांसमोर आमरण उपोषण करू. आमरण उपोषण करून देखील आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही आत्मदहन करू. बोला.